आणि त्याला त्याच्या बायकोला नगरसेविकेचं पद दिलं. धनंजय जेव्हा राष्ट्रवादीत प्रवेश केला तेव्हा त्यांनी राष्ट्रवादीतर्फे तिला पदं मिळवून दिलेले आणि त्या भरोशावर याची दादागिरी जास्त वाढली गोविंद बालाजी मुंडेची परळी शहरामध्ये. कारण शेवटी हे बघा, धनंजयचा तो माणूस असल्यामुळे त्याचा वरदहस्त त्याच्यावर असल्यामुळं त्यांनी ती दादागिरी चालू ठेवली होती. त्यांनी मला अचानक फोन केला, त्याला आता माझा नंबर कुठून मिळाला किंवा त्यांनी कुठून घेतला हा प्रश्न तर वेगळाच आहे. त्याने फोन केला, सुरुवातीला खूप गोड बोलला, सगळं केलं. एकदा मला त्यांनी सांगितलं, मी म्हाडामधून साहेबांकडनं असंच सह्या करून मी नंबर लावून घेतला आणि ब्लॉक घेतला. त्याचा पवईला ब्लॉक पण आहे म्हाडामध्ये. मला सांगा, एवढं असू शकतं का एखाद्या नोकराची प्रॉपर्टी, आणि तिकडं सुद्धा एवढं आहे. हे कोणाच्या आश्रयाने झालेलं आहे? बरं, आता आम्ही त्याच्याकडे लक्ष नाही दिलं. हा जागेविषयी म्हणतो, तुमचे शासनाकडे 3 लाख रुपये जमा आहे, तहसीलदार तलाठी साहेब सारखं तिकडं चक्रा मारतायत. म्हटलं कोणाकडे? पंकजाताईंकडे. तर म्हटलं हे बघा, मी माझा हा नंबर आणि पत्ता आहे, त्यांना द्या, मला लेटर लिहायला सांगा. नको, त्यांना जर कळलं की तुम्हाला मिळते तर ते तुम्हाला मिळू देणार नाहीत. दोघंही बहीण भाऊ, तुम्ही समजता आता तसे राहिले नाहीत. ते साहेब आता 3रं लग्नसुद्धा करायला निघालेत, असं बोललं मला. अक्षरशः मी तुम्हाला खरं सांगते. मी म्हटलं तुम्हाला त्यांच्या प्रायव्हेटमध्ये काय गरज आहे? त्यांचं पहिलं असो, दुसरं असो, तिसरं असो, असू देत म्हटलं. दाबा, आता तो त्यांच्या घरातलाच शिवाय जमिनीचं इथलं कुठला व्यवहार होत नाहीत आणि तुम्हाला माहीत नाही ते बहीण भाऊ आता एक व्हायला लागलेत वरी, त्याच्यामुळे वरतून आता स्टेजवर एकत्र भेटायला लागलेत. हे सगळे त्याचे शब्द आहेत, मला हे माहीतच नाही सगळं. मी फक्त टी व्हीवर, आणि इतकीच सिच्युएशन अशी क्रिएट केली ना की मग मला लक्षात आलं. मला म्हणलं काम चालू आहे, काम काहीच इथे होणार नाही आहे असं, म्हणजे आम्ही इथे काम चालू असल्यामुळे तुम्हाला जागा नाही बघता येणार, आणि जर तुम्ही इथे जागा बघायला आलात तर हे दोघंही बहीण भाऊ तुमची जागा हे करतील, बळकावतील आणि तुम्हाला येऊ देणार नाहीत इथे जागेला बघायला, आणि तुम्हाला जागा मिळू देणार नाहीत. आता मग त्यानंतर मग विचार केला, म्हटलं मग घ्यायची कशी? थांबा, तुम्ही जागा आधी विकू नका, आधी मी तुम्हाला मुआवजा मिळवून देतो. तर मी म्हटलं तहसीलदार तलाठी पंकजाकडे गेले होते ना? तर म्हणे हो गेले होते, पण तिने त्यांना सांगितलं, तलाठी आणि तहसीलदार साहेबांना, की ती माझ्या मामाची जागा आहे, मी बघून घेईन काय असेल ते, असा निरोप दिला म्हणे. त्यामुळे ते तर तुम्हाला मिळू देणार नाहीत, तुम्ही विचार करा, मी तुमची जागा विकवून देतो. आता हा विकवून देणार आहे आणि ही करोडोची जागा त्यांनी मला लाखात सांगितली. तरीसुद्धा मी त्याला म्हटलं मी जागा बघायला येते. कळत नाही का तुमचा? विश्वास नाही का मग तुमचा माझ्यावर? इतकं जोरजोरात ओरडायला लागला. आणि अरे म्हटलं विश्वासाचा प्रश्न नाही आहे, यायला काय हरकत? लढते 16 नाही, साधारण 2011 पासून लढते उस्मानाबाद जागा, ती पूर्ण क्लिअर झाली. त्या जागेमध्ये मला काही प्रॉब्लेम झाला नाही. कोर्टाची पायरी चढून आम्ही न्यायालयीन सगळी जागा, आमचा ताबा 7-12 प्रमाणे मिळालेलं आहे आम्हाला सगळं. मला मिळालं आहे, प्रकाश महाजन यांना मिळालं आहे, बहिणींना मिळालं आहे, त्यांना मिळालं आहे. मग ह्या जमिनीमध्ये काय आहे असं? ह्या जमिनीमध्ये मी असं मूर्खासारखे सह्या करीन का की हे करीन? जमीन बघू द्यायचीच नव्हती, कारण रोड झालेला होता आणि जमीन रोडच्या बाजूला होती, आणि माझ्या जमिनीच्या मागे पंडित अण्णा मुंडेंची समाधी आहे. त्याच्यामुळे समोरची जागा जी होती, आणि आमच्या बाजूला सगळ्या आमच्या घरातल्या लोकांच्या जमिनी आहेत, एकच आमची होती तिथे, आणि ही खूप जुनी जमीन असल्यामुळं ती अगदी मातीमोल भावात त्यावेळेला मिळाली. प्रवीण महाजनांची एवढी आमची कॅपॅसिटी नव्हती की आम्ही यांच्यासारख्या 100-100 एकराच्या जमिनी लोकांच्या हडप करायच्या किंवा आमच्या नावावर करायच्या. एवढी मुंडे मध्यस्थी होते. ती 3 कोटीमध्ये ती जागा, 90 करोडची जागा 3 कोटीमध्ये धनंजय मुंडेंनी आपल्या नावावर करून घेतलेली आहे, कोणीतरी बिझनेसमॅनच्या नावावर करून घेतलेली आहे. तर ये सब उनका अभी चल रहा है, बोले की पंडित अण्णा मुंडेंच्या मध्यस्थीने किंवा गोपीनाथरावांनी ज्या जागा घेतलेल्या आहेत दुसऱ्यांच्या नावावर, त्या सगळ्यांना आता ते बोलवतात आहे आणि सगळ्या जागा आपल्या नावावर करतात आहे. पण आमचा तर तसा काही प्रश्न नव्हता, आम्ही नात्यातले होतो. आमची किती जागा आहे? 1.5. त्यांच्यामध्ये आज आत्मविश्वास निर्माण झालेला आहे. त्याच्यामुळे मी जर याची नातेवाईक नसते तर त्यांच्याच जागेत जाऊन म्हणजे रांगेत असते. पण आज मी नातेवाईक आहे म्हणून मी लढते आहे. त्यांच्या रांगेत यांनीच तुम्हाला उभं केलंय. ॲक्च्युली त्यांच्याच रांगेत उभं केलेलं आहे. आणि मला एवढंच म्हणायचं आहे की तुम्ही नोकरांच्या माध्यमातून माझ्यापर्यंत का पोहोचलात? तुम्ही डायरेक्ट येऊ शकला असतात.
तो एक माझा प्रश्न होता. बरं, ह्याच्यानंतरही ह्या लोकांची जी सो कॉल्ड स्टेटस आहे यांचं, जे की प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडेंच्या नावावर यांचं जे स्टेटस आहे, ते कायम राहण्यासाठी मी यांच्याकडे 2 वर्ष फॉलोअप पण केलेलं आहे. असं नाही आहे मी फॉलोअप नाही केलेलं आहे. फॉलोअप केलेलं आहे, परळीत गेलेली आहे, 2-3दा परळी त्याच्या बंगल्यावर मी फोन केला. तो एक तर तो प्रशांत जोशी स्वतःला काय CM समजतो की काय माहीत नाही, तो PA असून सुद्धा फोन उचलत नाही. एक तर तो फोन उचलला नाही की मी राजश्रीला फोन करायची, धनंजयची बायको. ती मग त्याला सांगायची, अरे मामीचे फोन उचलून साहेबांशी बोलणं करून देत जा. ती बिचारी चांगली आहे तशी, तिने तेवढंच फक्त मध्यस्थीचं काम केलं. पण ती नेहमी पॉझिटिव्ह बोलायची, करून देतील आहे मामी हे काम, तुमच्याच्यानी चूक झाली तरी करून देतील आहे. म्हटलं माझ्याच्यानी चूक नाही झाली आहे तरी मला हे करून पाहिजे काम. तो PA फोन उचलायचा नाही, PA फोन उचलला नाही की मग हे घरातून बाहेर पडले की मला सांगायचे की आम्ही आता निघालो आहेत सरपंचाच्या इलेक्शनसाठी, आम्ही आता निघालो आहेत, जरांगेंचं आंदोलन चालू आहे, तिथे साहेब चालले आहेत. म्हणजे आम्ही काय झक मारायला येतो का इथे? 400 किलोमीटर 500 किलोमीटरवर चाललो आहे. बोलवायचं आणि बाहेर पडायचं. ही किती मूर्खपणाची, म्हणजे ह्याचा अर्थ तुम्ही फॉल्टी आहे, डिफॉल्टर आहे, तुम्हाला डोळ्याला डोळा तुम्ही भिडवू शकत नाहीत म्हणून तुम्ही या पद्धतीचं वागता ना. तुमचं स्टेटस कोणी वाढवलं आहे? आपल्यासारख्या मीडियावाल्यांनी वाढवलेलं आहे आणि तिथल्या जनता तर मार खातेच आहे. यांचं काहीच नाही आहे. मी तुम्हाला सांगते, हे सगळे वारसा हक्काने मोठे झाले. यांना कुठलंही ग्राउंड लेवलचं नॉलेज आहे का नाही मला माहिती नाही. कुठल्याही सर्वसाधारण लोकांशी हे कधी बोलताना दिसत नाही TV वर किंवा भेटताना दिसत नाही. फक्त इलेक्शनच्या काळात असतात. यांना मतं हवे असतात म्हणून. आणि आतासुद्धा मी तुम्हाला सांगते, या बोगस मतदानाविषयी परळीच्या चौकशी करावी. एवढं 3.5-4 लाख संख्या असलेल्या परळी शहरामध्ये ह्याला 95,000च्या वर कसं काय लीड मिळू शकतं हो? ह्याची चौकशी झायला पाहिजे. इलेक्शन कमिशन शासनाचे जे मला पैसे मिळाले त्याच्यातले 50% तुम्ही आम्हाला द्या, खालच्या कर्मचाऱ्यांना द्यायचे आहेत तहसील ऑफिसमध्ये आणि तिकडे. आजकाल शासन काय करतं? ऑनलाईन पेमेंट करतं. इतका मागे लागला, आणि त्याला त्याच्या बायकोला नगरसेविकेचं पद दिलं. धनंजय जेव्हा राष्ट्रवादीत प्रवेश केला तेव्हा त्यांनी राष्ट्रवादीतर्फे तिला पदं मिळवून दिलेले आणि त्या भरोशावर याची दादागिरी जास्त वाढली गोविंद बालाजी मुंडेची परळी शहरामध्ये. कारण शेवटी हे बघा, धनंजयचा तो माणूस असल्यामुळे, त्याचा वरदहस्त त्याच्यावर असल्यामुळं त्यांनी ती दादागिरी चालू ठेवली होती. त्यांनी मला अचानक फोन केला, त्याला आता माझा नंबर कुठून मिळाला किंवा त्यांनी कुठून घेतला हा प्रश्न तर वेगळाच आहे. त्यांनी फोन केला, सुरुवातीला खूप गोड बोलला, सगळं केलं. एकदा मला त्यांनी सांगितलं, मी म्हाडामधून साहेबांकडनं असंच सह्या करून मी नंबर लावून घेतला आणि ब्लॉक घेतला. त्याचा पवईला ब्लॉक पण आहे म्हाडामध्ये. मला सांगा, एवढं असू शकतं का एखाद्या नोकराची प्रॉपर्टी? आणि तिकडंसुद्धा एवढं आहे. हे कोणाच्या आश्रयाने झालेलं आहे? बरं, आता आम्ही त्याच्याकडे लक्ष नाही दिलं. हा जागेविषयी म्हणतो, तुमचे शासनाकडे 3 लाख रुपये जमा आहे, तहसीलदार तलाठी साहेब सारखं तिकडं चक्रा मारतायत. म्हटलं कोणाकडे? पंकजाताईंकडे. तर म्हटलं हे बघा, मी माझा हा नंबर आणि पत्ता आहे, त्यांना द्या, मला लेटर लिहायला सांगा. नको, त्यांना जर कळलं की तुम्हाला मिळते तर ते तुम्हाला मिळू देणार नाहीत. दोघंही बहीण भाऊ, तुम्ही समजता आता तसे राहिले नाहीत ते. साहेब आता 3रं लग्नसुद्धा करायला निघालेत, असं बोलला मला. अक्षरशः मी तुम्हाला खरं सांगते. मी म्हटलं तुम्हाला त्यांच्या प्रायव्हेटमध्ये काय गरज आहे? त्यांचं पहिलं असो, दुसरं असो, तिसरं असू देत म्हटलं. आता तो त्यांच्या घरातलाच शिवाय जमिनीचं इथलं कुठला व्यवहार होत नाहीत आणि तुम्हाला माहीत नाही ते बहीण भाऊ आता एक व्हायला लागलेत वरी, त्याच्यामुळे वरतून आता स्टेजवर एकत्र भेटायला लागलेत. हे सगळे त्याचे शब्द आहेत, मला हे माहीतच नाही सगळं. मी फक्त TV वर, आणि इतकी सिच्युएशन अशी क्रिएट केली ना की मग मला लक्षात आलं. मला म्हणलं काम चालू आहे, काम काहीच इथे होणार नाही आहे असं. म्हणजे आम्ही इथे काम चालू असल्यामुळे तुम्हाला जागा नाही बघता येणार, आणि जर तुम्ही इथे जागा बघायला आलात तर हे दोघंही बहीण भाऊ तुमची जागा हे करतील आहे, बळकावतील आणि तुम्हाला येऊ देणार नाहीत इथे जागेला बघायला, आणि तुम्हाला जागा मिळू देणार नाहीत. आता मग त्यानंतर मग विचार केला, म्हटलं मग घ्यायची कशी? थांबा, तुम्ही जागा आधी विकू नका, आधी मी तुम्हाला मुआवजा मिळवून देतो. तर मी म्हटलं तहसीलदार तलाठी पंकजाकडे गेले होते ना? तर म्हणे हो गेले होते, पण तिने त्यांना सांगितलं, तलाठी आणि तहसीलदार साहेबांना, की ती माझ्या मामाची जागा आहे, मी बघून घेईन काय असेल ते.
असा मला असा निरोप दिला म्हणे. त्यामुळे ते तर तुम्हाला मिळू देणार नाहीत. तुम्ही विचार करा, मी तुमची जागा विकवून देतो. आता हा विकवून देणार आहे आणि ही करोडोची जागा त्यांनी मला लाखात सांगितली. तरीसुद्धा मी त्याला म्हटलं, मी जागा बघायला येते. कळत नाही का तुमचा? विश्वास नाही का मग तुमचा माझ्यावर? इतकं झुरझुरत ओरडायला लागला. आणि अरे म्हटलं, विश्वासाचा प्रश्न नाही आहे, यायला काय हरकत. लढते 16 नाही, साधारण 2011 पासून लढते उस्मानाबाद जागा. ती पूर्ण क्लिअर झाली. त्या जागेमध्ये मला काही प्रॉब्लेम झाला नाही. कोर्टाची पायरी चढून आम्ही न्यायालयीन सगळी जागा, आमचा ताबा 7/12 मिळालेलं आहे आम्हाला सगळं. मला मिळालं आहे, प्रकाश महाजन यांना मिळालं आहे, बहिणींना मिळालं आहे, त्यांना मिळालं आहे. मग ह्या जमिनीमध्ये काय आहे असं? ह्या जमिनीमध्ये मी असं मूर्खासारखे सह्या करीन का की हे करीन? जमीन बघू द्यायचीच नव्हती, कारण रोड झालेला होता आणि जमीन रोडच्या बाजूला होती आणि माझ्या जमिनीच्या मागे पंडित अण्णा मुंडेंची समाधी आहे. त्याच्यामुळे समोरची जागा जी होती आणि आमच्या बाजूला सगळ्या आमच्या घरातल्या लोकांच्या जमिनी आहेत. एकच आमची होती तिथे आणि ही खूप जुनी जमीन असल्यामुळं ती अगदी मातीमोल भावात त्यावेळेला मिळाली. प्रवीण महाजनांची एवढी आमची कॅपॅसिटी नव्हती की आम्ही यांच्यासारख्या 100-100 एकराच्या जमिनी लोकांच्या हडप करायच्या किंवा आमच्या नावावर करायच्या. एवढी मुंडे मध्यस्थी होते. ती 3 कोटीमध्ये ती जागा, 90 करोडची जागा 3 कोटीमध्ये धनंजय मुंडेंनी आपल्या नावावर करून घेतलेली आहे. कोणीतरी बिझनेसमॅनच्या नावावर करून घेतलेली आहे. तो ये सब उनका अभी चल रहा है बोले की पंडित अण्णा मुंडेंच्या मध्यस्थीने किंवा गोपीनाथरावांनी ज्या जागा घेतलेल्या आहेत दुसऱ्यांच्या नावावर, त्या सगळ्यांना आता ते बोलवतात आहे आणि सगळ्या जागा आपल्या नावावर करतात आहे. पण आमचा तर तसा काही प्रश्न नव्हता. आम्ही नात्यातले होतो. आमची किती जागा आहे? 1.5. त्यांच्यामध्ये आज आत्मविश्वास निर्माण झालेला आहे. त्याच्यामुळे मी जर याची नातेवाईक नसते तर त्यांच्याच जागेत जाऊन म्हणजे रांगेत असते. पण आज मी नातेवाईक आहे म्हणून मी लढते आहे. आणि त्यांच्या रांगेत यांनीच तुम्हाला उभं केलंय. ॲक्च्युली त्यांच्याच रांगेत उभं केलेलं आहे. आणि मला एवढंच म्हणायचं आहे की तुम्ही नोकरांच्या माध्यमातून माझ्यापर्यंत का पोहोचलात? तुम्ही डायरेक्ट येऊ शकला असतात. तो एक माझा प्रश्न होता. बरं, ह्याच्यानंतरही ह्या लोकांची जी सो कॉल्ड स्टेटस आहे यांचं, जे की प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडेंच्या नावावर यांचं जे स्टेटस आहे ते कायम राहण्यासाठी मी यांच्याकडे 2 वर्ष फॉलोअप पण केलेलं आहे. असं नाही आहे मी फॉलोअप नाही केलेलं आहे. फॉलोअप केलेलं आहे. परळीत गेलेली आहे 2-3दा. परळी त्याच्या बंगल्यावर मी फोन केला. तो प्रशांत जोशी स्वतःला काय CM समजतो की काय माहीत नाही, तो PA असून सुद्धा फोन उचलत नाही. एक तर तो फोन उचलला नाही की मी राजश्रीला फोन करायची, धनंजयची बायको. ती मग त्याला सांगायची, अरे मामीचे फोन उचलून साहेबांशी बोलणं करून देत जा. ती बिचारी चांगली आहे तशी. तिने तेवढंच फक्त मध्यस्थीचं काम केलं. पण ती नेहमी पॉझिटिव्ह बोलायची, करून देतील आहे मामी हे काम, तुमच्याच्यानी चूक झाली तरी करून देतील आहे. म्हटलं माझ्याच्यानी चूक नाही झाली आहे तरी मला हे करून पाहिजे काम. तो PA फोन उचलायचा नाही. PA फोन उचलला नाही की मग हे घरातून बाहेर पडले की मला सांगायचे की आम्ही आता निघालो आहेत सरपंचाच्या इलेक्शनसाठी, आम्ही आता निघालो आहेत, जरांगेंचं आंदोलन चालू आहे, तिथे साहेब चालले आहेत. म्हणजे आम्ही काय झक मारायला येतो का इथे? 400 किलोमीटर 500 किलोमीटरवर चाललो आहे. बोलवायचं आणि बाहेर पडायचं. ही किती मूर्खपणाची. म्हणजे ह्याचा अर्थ तुम्ही फॉल्टी आहे, डिफॉल्टर आहे, तुम्हाला डोळ्याला डोळा तुम्ही भिडवू शकत नाहीत म्हणून तुम्ही या पद्धतीचं वागता ना. तुमचं स्टेटस कोणी वाढवलं आहे? आपल्यासारख्या मीडियावाल्यांनी वाढवलेलं आहे आणि तिथल्या जनता तर मार खातेच आहे. यांचं काहीच नाही आहे. मी तुम्हाला सांगते, हे सगळे वारसा हक्काने मोठे झाले. यांना कुठलंही ग्राउंड लेवलचं नॉलेज आहे का नाही मला माहिती नाही. कुठल्याही सर्वसाधारण लोकांशी हे कधी बोलताना दिसत नाही TV वर किंवा भेटताना दिसत नाही. फक्त इलेक्शनच्या काळात असतात. यांना मतं हवे असतात म्हणून. आणि आतासुद्धा मी तुम्हाला सांगते, या बोगस मतदानाविषयी परळीच्या चौकशी करावी. एवढं 3.5-4 लाख संख्या असलेल्या परळी शहरामध्ये ह्याला 95,000च्या वर कसं काय लीड मिळू शकतं हो? ह्याची चौकशी झायला पाहिजे. इलेक्शन कमिशन शासनाचे जे मला पैसे मिळाले त्याच्यातले 50% तुम्ही आम्हाला द्या, खालच्या कर्मचाऱ्यांना द्यायचे आहेत तहसील ऑफिसमध्ये आणि तिकडे. आजकाल शासन काय करतं? ऑनलाईन पेमेंट करतं. इतका मागे लागला, इतका